ठिकाणी दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दलवी साहेब या ठिकाणी परेशभाई पाटील सन्माननीय उपजिल्हा प्रमुख रायगड यांचं देखील या ठिकाणी शुभागमन। तर या ठिकाणी सन्माननीय अतिथी ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, द कोकण ऑफ कोहिनूर, कोकण राजकीय क्षेत्रातील पटलावरती वजीर ज्यांना आपण संबोधतो ते महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील पाहतो। त्या स्पर्धेचे जनक आणि सन्माननीय उदयजी सामंत साहेब रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री 2004 साली ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली ते 2019 पर्यंत लगातार 4 वेळा ज्यांना आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं ते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेबांची उपस्थिती या ठिकाणी तुम्ही पाहताय। फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचा हा स्वागत तुम्ही पाहताय आणि त्यांच्या समवेत शिवसेनेची मुलुक मैदानी तोप 12 मे ज्यांचा आज वाढदिवस ते अलिबाग मुरुड विधानसभेचे दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन। आज खानाव क्रीडा नगरीमध्ये हा क्रिकेटचा थरार तुम्ही पाहताय, क्रिकेटचे सामने पाहताय आणि शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने साकारलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेचा अविस्मरणीय सोहळा तुम्ही या ठिकाणी अनुभवताय। आणि मी साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करतो। मी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते कोकणच्या राजकारणाचा धडाडीचे कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख राहिली आहे। आज किंग ऑफ कोकण ज्यांना आपण संबोधतो ते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री या ठिकाणी उदयजी सामंत साहेबांची उपस्थिती आणि त्यांच्या समवेत अलिबाग मुरुड विधानसभेचे दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन। गावागावात होतो या जय जयकार। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार। 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 थँक्यू डीजे। सर्वांना विनंती असेल आता थोडंसं आपण या ठिकाणी साईडला व्हा, बसून घ्या सर्वांनी, साहेबांना या ठिकाणी मॅचचा आनंद घेऊ द्या। आज खऱ्या आपण पाहू शकाल साहेबांची या ठिकाणी उपस्थिती खूप अमूल्य अविस्मरणीय हा क्षण तुम्हाला खऱ्या अर्थानं मित्रांनो पाहायला मिळतंय। ते महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या वतीनं इथे आमदार साहेबांना देखील शुभेच्छांचा वर्षाव, कारण आज अलिबाग मुरुड विधानसभेचे शिवसेनेची मुलुक मैदानी तोप सन्माननीय महेंद्र शेठ दलवी साहेबांचा आज खऱ्या अर्थाने इथे वाढदिवस आणि साहेबांना वाढदिवसाच्या इथे खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण हा तुम्ही नेते पदाधिकारी सर्व शिवसेनेचे दमदार पदाधिकारी नेते मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहताय। जगभर कीर्ती साहेब दिन राती झटो लोकांसाठी।
सर्वांना विनंती असेल कृपया आपण जरा आता बसून घ्या. समोरचे प्रेक्षक असतील त्यांना विनंती करतो आपण कृपया थोडंसं साईड लावा. आता साहेबांना थोडासा मॅचचा आनंद घेऊ द्या. सर्वांना विनंती असेल कृपया करून प्रेक्षकांना आपल्यासाठी लकी ड्रॉ, सर्वांना पाहुण्यांना देखील व्यासपीठावर आहे त्यांनाही विनंती करतो कृपया आपण देखील बसून घ्या. सर्वांना विनंती असेल बाकीचे आपण सर्वांनी बसून घ्या कृपया आपल्याला विनंती असेल. आणि बघा प्रेक्षक, तुमच्यासाठी साहेबांचा वाढदिवस, त्याच्यामुळे तुमच्यासाठी देखील सुवर्ण संधी 2 स्पोर्ट्स सायकल आणि 12,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. डीजे समोर ड्रॉप बॉक्स आहे, तिथे आपण ड्रॉप बॉक्स मध्ये आपल्या नावाची चिठ्ठी टाका, गावाचं नाव टाका. आपल्यासाठी देखील सुवर्ण संधी असेल. तर कृपया विनंती असेल सर्वांना जरा आपण तिथून जागा सोडा. शहरात हिरा चमकून कैसाला अलवी आमदार साहेबांचा नवीन दस भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. धन्यवाद डीजे. कोणी गरीब माणूस कोणी गरीब माणूस हा येता धावून दारात मोठ्या मनाचा हा माणूस करी हसून स्वागत. लई मनाचा तर बघा संपूर्ण ग्रामस्थ खानाव यांना विनंती असेल आपण यावं आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मित्रांनो, कोकण ऑफ कोहिनूर, कोकणच्या राजकीय पटलावरती राजा ज्यांना आपण संबोधतो ते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री इथे उदयजी सामंत साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी ज्यांचा आज वाढदिवस साजरा केला जाईल ते अलिबाग मुरुड विधानसभेचे दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेबांचा ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीनं सन्मान. 2004 ते 2019 या ठिकाणी आपण साहेबांचा प्रवास पाहिलात. सलग 4 वेळा आमदार होण्याचं ज्यांना सौभाग्य आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आज सध्याच्या घडीला उद्योग मंत्री कार्यरत शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना पाहताय ते उदयजी सामंत साहेब आणि अलिबाग मुरुड विधानसभेचे दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेबांचा इथे शुभ सन्मान ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीने तुम्ही हा सन्मान या ठिकाणी पाहताय. या स्पर्धेला बाईक बारा ठेवल्याच्या आयोजकांनी महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही लाईट स्पर्धा केली आयोजित रुपेश भाई. अरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ढोमरेनी ही लाईट स्पर्धा केली आयोजित रुपेश भाई. उद्योगमंत्री व आमदार चषक नाईट स्पर्धा केली आयोजित रुपेश भाई. अरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ढोमरेनी ही नाईट स्पर्धा केली आयोजित रुपेश भाई. तर बाकी सर्वांना विनंती असेल बघा समोर ग्रामस्थांना आपण बसून घ्या मागे जरा. सर्वांना विनंती असेल बघा ज्या महिला वर्ग असेल त्यांना विनंती असेल शिवसेनेच्या रणरागिनी या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि तर तमाम पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळ खानाव, उद्योग मंत्री आणि आमदार चषकाची भव्य दिव्य स्पर्धा, व्यासपीठावरचं व्यक्तिमत्व आदरणीय रायगड रत्नागिरीच्या पालकमंत्री आणि कोकण राजकारणातील सुलतान आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि आदरणीय सर्वांना परिचयाचे आणि सर्वांना हवाहवास वाटणारे व्यक्तिमत्व माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी. मी उपस्थित पाहुण्यांच्या जरूर पवित्र शुभास या स्पर्धेतील आनंद देणारा क्षण. यस सागर या ठिकाणी आपण पाहता ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या रूपाने कोकणच्या राजकारणात धडाडीचा कार्यकर्ता उच्च पदापर्यंत पोहोचला.
कोकणात राणे गीते तटकरे यांच्या कारकिर्दीनंतर खऱ्या अर्थाने आपला शिक्का आजमावला असेल तर ते असतील द कोकण ऑफ कोहिनूर. या ठिकाणी उदयजी सामंत साहेब सहसा कोणाच्या वादात न अडकणे, त्यांची कसब आणि नशीब यांनी नेहमी साथ दिली. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी पटापट राजकीय पायऱ्या चढल्या आणि विरोधकांना त्यांनी गहिरे पाणी पाजलं आणि उमद्या कार्यकर्त्याने एखाद्या जिल्ह्यात अल्पावधीतच राजकीय एकछत्री अंमलबजावणीचं काम केलं असेल ते मंत्री महोदय उदयजी सामंत यांच्या वतीनं. धन्यवाद डीजे. हॅलो चेक तर चेक. हॅलो हॅलो. तर नक्कीच पाहुण्यांचं स्वागत करताना आमचे प्रसिद्ध गायक रोहित पाटील आज अलिबागवरून आलेल्या गायिका सुद्धा आहेत. यस, एकच राजा इथे जन्मला हे संगीत तुम्ही त्यांचा आवाज त्यांच्या आवाजातून ऐकला. ते सुप्रसिद्ध गायक आणि आज आमदार साहेबांचं गाणं इथे लॉन्च होणार आहे. मी सुप्रसिद्ध गायक अलिबाग रुपेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपलं गाणं या ठिकाणी सादर करावा. हॅलो हॅलो चेक चेक. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आमदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचंच एक गाणं सादर करतोय. कालच रेकॉर्ड केले सर, काही चुकलं तर क्षमा असावी. ट्रॅक प्ले करा. हा नाही दुसरा होता आमदार साहेबांचा. थोडा ट्रॅकचा आवाज वाढत होता. गोरगरिबांचा मोठ्या मनाचा, गोरगरिबांचा मोठ्या मनाचा नेता आहे आमचा खुल्या दिलाचा, हो खुल्या दिलाचा. साऱ्या जनतेचा लाडका आमदार महेंद्र शेट हाय आमचा, समाजसेवेची आवड त्याला नेता हाय दिलदार नावाचा. सगळे एकदा आमदारांसाठी जोरदार जोरदार टाळ्या जोरदार. हो सांगतो बोलतो करतो अशी कधी भाषाच केली नाही. हो हो डायरेक्ट भिडतो कामच बोलतो हीच स्टाईल आहे साहेबांची. राजा माणूस प्रेमाची आसा, राजा माणूस त्याला प्रेमाची आसा. आधार ठरला आणि बकरांचा तो मुरुडकरांचा. साऱ्या जनतेचा लाडका आमदार महेंद्र शेट हाय आमचा, समाजसेवेची आवड त्याला नेता हाय दिलदार नावाचा. क्रिकेट कबड्डी बैलगाडीची त्याला आवड हाय लय भारी. हो 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 कोणी येऊ दे त्याचे दाराला, खाली हाताने जाईना कोणी. शिवरायांच्या आशीर्वादानं, छत्रपतींच्या आशीर्वादानं भाग्यवान ठरला मोठ्या पदाचा तो मोठ्या पदाचा. साऱ्या जनतेचा लाडका आमदार महेंद्र शेट हाय आमचा, समाजसेवेची आवड त्याला नेता हाय दिलदार नावाचा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद.
त्याचे साधे भोळे स्वभावाची चर्चा होते रायगड जिल्ह्यामध्ये. आमदार महेंद्र दळवी नावाचा ब्रँड आहे जनतेच्या हृदयामध्ये. नाही जातीपातीचं राजकारण, जातीपातीचं नाही राजकारण, धर्म हा जपतो माणुसकीचा रे माणुसकीचा. साऱ्या जनतेचा लाडका आमदार महेंद्र शेट हाय आमचा, समाजसेवेची आवड त्याला, नेता हाय दिलदार नावाचा. हो 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 गोरगरिबांचा मोठ्या मनाचा, गोरगरिबांचा मोठ्या मनाचा, नेता हाय आमचा खुल्या मनाचा, हो खुल्या मनाचा. साऱ्या जनतेचा लाडका आमदार महेंद्र शेट हाय आमचा, समाजसेवेची आवड त्याला, नेता हाय दिलदार नावाचा. साऱ्या जनतेचा लाडका आमदार महेंद्र शेट हाय आमचा, समाजसेवेची आवड त्याला, नेता हाय दिलदार नावाचा. थँक्यू. हा एकच राजा का म्हटलं? रुपेश दादा, तुम्ही आता मंचावर उपस्थितच आहात, तर एक दोन लाईन तुमच्यासाठी पण, आमदार साहेबांसाठी आणि तुमच्यासाठी. गाई तुझा महेंद्र शेठ गाजतय अलिबागच्या नगरात ग, मुरुडच्या नगरात, निवडून आला आमदार झाला पनवेलच्या शहरात, आला पनवेलच्या शहरात, पनवेलच्या शहरात, आला पनवेलच्या शहरात. पुढच्या दोन ओळी रुपेश दादांसाठी. रुपेश दादा हाय दिलदार, आमदारांचा आहे खास, समाजसेवेची आवड करी रात्रंदिवस, कार्यकर्ता हाय सच्चा पनवेला शहरात रा, पनवेला शहरात, युवांचा नेता गरिबांचा दाता, अहो आहे तो बिनधास्त र, आहे तो बिनधास्त. थँक्यू. व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे उत्सव मूर्ती, आजचे सत्कार मूर्ती, ज्यांचा आज वाढदिवस आहे, ते माझे विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आदरणीय महेंद्र दळवी साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, ज्याच्या पुढाकाराने हा क्रिकेट स्पर्धा होत आहे, तो आमचा मित्र रुपेश आणि त्याचे सर्व सहकारी, आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो. महेंद्र शेठ रुपेशला मला विनंती करायची की आमच्यावर पण असं एक गाणं बनवा. मी म्हटलं आमदारांचं गाणं झालं, रुपेश झालं, आता पालकमंत्र्याचं होईल. पण महेंद्र शेठ आपल्यावर असलेलं प्रेम आज मला आपला एक सहकारी म्हणून बघायला मिळालं. आणि मगाशी जी वाक्य होती गाण्यातली ती महत्त्वाची आहेत. की मी जेवढं महेंद्र दळवी साहेबांना ओळखतो, आजपर्यंत त्यांना मी चिडलेलं कधी बघितलेलं नाही. आलेल्या माणसाला अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य करायचं, मदत करायची, त्याच्याच आनंदामध्ये आपला आनंद मानायचा, ही प्रवृत्ती महेंद्र शेठची आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्याच तालमीत महेंद्र शेठ रुपेश तयार झालेला आहे. आता या क्रिकेट स्पर्धेला आल्यामुळं मला अडचण झालेली आहे, कारण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा, टेनिस क्रिकेट स्पर्धा म्हणून रत्नागिरीची स्पर्धा बघितली जाते. तिथं बक्षीस असतं पण मोटरसायकल नसतात. आता हा माझ्या डोक्याला ताप होणार आहे मतदारसंघात गेल्यानंतर
की आता त्यांनी रुपेशनी आणि महेंद्र शेठनी 12 मोटरसायकल लावल्या, तुमचं काय ते बघा. पण अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा इथं आयोजित केली जाते, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो. विशेषतः रुपेश तुझं कौतुक करतो. आणि मला देखील 1996-97चा काळ आठवला. मी जेव्हा माझ्या राजकारणाची सुरुवात केली होती तेव्हा मला देखील असं वाटायचं की माझ्या क्रिकेट स्पर्धेला कुठच्या तरी राजकीय नेत्यानं मंत्र्यानं भेट द्यावी. आणि जेव्हा महेंद्र शेठनी मला सांगितलं की माझा वाढदिवस असताना देखील मी कार्यक्रमाला जाणार आहे, महेंद्र शेठ त्यामुळेच मी हा कार्यक्रम स्वीकारला. कारण शेवटी मतदारसंघामध्ये तुमचा वाढदिवस साजरा केला जातो हे मला देखील माहिती आहे. पण आपल्या एका कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी जेव्हा आपला वाढदिवस सोडून एखादा नेता दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या तालुक्यामध्ये जातो ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय महेंद्र शेठना उदंड आयुष्य लाभो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांचा कितवा वाढदिवस आहे मी विचारलेलं नाही आणि विचारणार पण नाही, कारण ते चिरतरुण आमदार आहेत. पण एक दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक उठाव केला. फार मोठी आमच्यावर टीका झाली. पण महेंद्र शेठ तुमच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण घटनात्मक सरकारमध्ये आहोत ही भूमिका सुप्रीम कोर्टानं दिली. त्याच्यामुळे तुमचा वाढदिवस हा आता 2 दिवस साजरा करावा लागणार आहे. आदल्या दिवशी आपल्याला न्याय मिळाला म्हणून आणि दुसऱ्या दिवशी तुमचा वाढदिवस आहे म्हणून. आणि कायमस्वरूपी हसतमुख असलेला चेहरा 288 आमदारांमधला जर कोण असेल तर ते महेंद्र शेठ आहेत, हे प्रामुख्याने या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे. आज ग्रामपंचायतीमध्ये येत असताना हे ग्राउंड मी बघितलं. अतिशय चांगलं ग्राउंड रुपेश तुम्ही बनवलं, तुमचं देखील मनापासून कौतुक आहे. आणि क्रिकेट खेळणाऱ्या, टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या सगळ्याच मला क्रिकेटपटूंना सांगायला पाहिजे की ज्या पद्धतीनं सीझन बॉलचं असोसिएशन आहे महाराष्ट्राचं, महेंद्र शेठ तसं टेनिस बॉलचं क्रिकेट असोसिएशन देखील स्थापन केलं आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्या महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. त्याच्यामुळे भविष्यामध्ये देखील टेनिस क्रिकेट मोठं झालं पाहिजे, टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आले पाहिजेत. आणि टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटरची देखील एक शीट तयार झाली पाहिजे आणि त्याचा अभ्यास क्रीडा खात्यानं केला पाहिजे. आणि टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या माझ्या सहकार्याला देखील नोकरी मिळाली पाहिजे, हा प्रयत्न या असोसिएशनमधून राहणार आहे. आणि म्हणून सगळ्याच टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या क्रीडापटूंना मी मनापासून नाही करणं गरजेचं आहे. जसं सीझन क्रिकेट हे अतिशय टेक्निकनं खेळलं जातं, कारण मी देखील डिस्ट्रिक्ट क्रिकेट खेळलो आहे, मी देखील रणजी ट्रेनिंग कॅम्पपर्यंत खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये हे टेनिस देखील अतिशय महत्त्वाचं आहे आणि गल्लीबोळामध्ये सांभाळलं जातं, याचं मला कौतुक आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा रुपेशचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. रुपेशच्या पालकमंत्री या नात्यानं चांगल्या कामाच्या बरोबर मी नक्की आहे एवढा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंत्री व आमदार चषक नाईट स्पर्धा केली आयोजित रुपेश भाईंनी. अरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ढोमरेंनी ही नाईट स्पर्धा केली आयोजित रुपेश भाईंनी. उद्योग मंत्री व आमदार चषक नाईट स्पर्धा केली आयोजित रुपेश भाईंनी. अरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ढोमरेंनी ही नाईट स्पर्धा केली आयोजित रुपेश भाईंनी. तर इथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब देखील आता पिचवर थोडासा आढावा घेतील, कारण
राजकीय क्षेत्रामध्ये भरपूर त्यांची दमदार फटकेबाजी आपण पाहतो. विरोधक जेवढे वल्गना करायचे त्या वल्गनांना उत्तर देण्याचं काम त्यांनी केलंय आणि आज त्या सर्व विरोधक मात्र तोंडघशी पडले आणि इथे आता साहेबांची फटकेबाजी तुम्ही मैदानावरती बघायला मिळेल. स्पर्धा केली आयोजित रुपेश भाई. अरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ढोमरेनी ही नाईट स्पर्धा केली आयोजित रुपेश भाई. स्पर्धा केली आयोजित रुपेश भाई. अरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ढोमरेनी ही नाईट स्पर्धा केली आयोजित रुपेश भाई. खानाव गावाला जाऊ चला रे, क्रिकेट रसिक जमलेच सारे. खानाव गावाला जाऊ चला रे, क्रिकेट रसिक जमलेच सारे. क्रिकेटची भरली जत्रा आईगाव देवी मैदान. क्रिकेटची भरली जत्रा आईगाव देवी मैदान. उद्योग मंत्री व आमदार चषक नाईट स्पर्धा केली आयोजित रुपेश भाई. अरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ढोमरेनी. हे हाताई पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश ढोमरे हा सेनेचा वाघ आला. भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश ढोमरे हा सेनेचा वाघ आला. भगवा घेऊन दळवी साहेब आले धावून. तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही साहेब देखील मॅचचा आनंद क्रिकेटचा आनंद घेत असताना त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. आज खानाव क्रिकेट नगरी पूर्णपणे तुडुंब प्रेक्षकांनी भरलेली आणि आज मात्र मेगा फायनलची रात्र आणि मेगा फायनलच्या रात्रीमध्ये 12 बाईक अलिबाग मुरुड विधानसभेचे दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेबांचा आज वाढदिवस आणि 12 मे म्हटल्यानंतर या ठिकाणी आज 12 बाईकचा शोरूम कोण विजेता होईल त्याच्यानंतर प्रेक्षकांसाठी देखील डीजेच्या समोर सुवर्ण संधी असेल. ड्रॉप बॉक्स मध्ये आपलं नाव टाका आणि लकी भाग्यच्या 2 विजय असेल स्पोर्ट्स सायकल आणि 12,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. बंधू माझा भूषण आहे या विभागाचा. महेंद्र बंधू माझा भूषण आहे या विभागाचा. विकासाला विभागाच्या महेंद्र उत्तरला बांधील केला. विकासाला विभागाच्या महेंद्र उत्तरला बांधील केला. अलिबाग मुरुड मधून उभा काही राहिला आमदार किला. अलिबाग मुरुड मधून उभा काही राहिला आमदार किला. आहे मनात त्यांच्या आला शिवसेनेचा वाद. आहे मनात त्यांच्या आला शिवसेनेचा वाद. जनतेसाठी काही करती वेळ प्रसंगी धावून
थँक्यू डीजे. तर टॉस नेक्स्ट मॅचच्या 40+ टीमचे कॅप्टन आणि वाकडी वर्चवले आणि वाकडी टीमचे कॅप्टन आपण तिथे जा, लगेच साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस केला जाईल. चला वाकडी 40+ संघाचे कॅप्टन आपण जा त्या ठिकाणी आणि वर्चवले 40+ टीमचे कॅप्टन आपण देखील लगेचच त्या ठिकाणी विकेट्सवरती रवाना व्हायचंय. तिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या ठिकाणी पाहू शकाल मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. आज संपूर्ण कानाव क्रीडा नगरी इथे दुमदुमून सजली आहे. तर इथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, द किंग ऑफ कोकण, या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. 2004 महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. 2009 साली पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. 2013-2014 महाराष्ट्र सरकारमधील नगर विकास राज्यमंत्री. 2013-14 रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री. 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा एकदा तिसऱ्या टर्म मध्ये निवडून आले. 2017 साली पुणे शहराचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती. 2018 साली शिवसेनेच्या पक्षाच्या उपनेतेपदी. 2018ला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण माडाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती. 2019 साली महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकवला. 2019 साली उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नियुक्ती आणि 2020 साली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती. 2022 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मंत्रालयात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि 14 ऑगस्ट 2022 ला उद्योग मंत्री म्हणून आज खऱ्या अर्थानं आज आपल्याला इथे उदयजी सामंत साहेब पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या समवेत अलिबाग मुरुड विधानसभेचे दमदार आमदार ज्यांचा आज वाढदिवस. मित्रांनो 5 ते 55 हा प्रभास साहेबांचा पुस्तक प्रकाशित होणार होता, परंतु अनाथांची माय सिंधुताई सकपाल खऱ्या अर्थानं त्यांचं निधन झालं म्हणून ते पुस्तक थोडस रिलीज करण्याचं राहिलं. परंतु काही महिन्यातच साहेबांचा 5 ते 55 हा प्रवास नक्कीच पुस्तक त्यांचा प्रकाशित होईल. साहेबांना पुढच्या वाटचाली खूप खूप शुभेच्छा देऊया. आज खऱ्या अर्थानं धन्य ही पनवेल नगरी, धन्य ते खानाव गाव की एवढ्या मोठ्या नेत्यांचं आगमन आज या खानाव क्रीडा नगरीमध्ये. आणि यांचं सर्व श्रेय आम्ही देतो ते शिवसेनेचे मुलुक मैदानी तोप. प्रत्येक पक्षाला शॉर्टकट नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे, आम आदमी पार्टी आप, बहुजन समाजवादी पार्टी बसपा. फक्त बापाचंच नाव पूर्ण घेतलं जातं ती म्हणजे शिवसेना. आणि शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या वतीने हे बिंदास आयोजन आणि बिंदासी नाईटची स्पर्धा पाहत आहे. काय बात आहे, हे दमदार क्रीडा नगरी. रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला, सेनेचा वाघ आला ना रुपेश ठोंबरे हा. पनवेलच्या या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नविंदास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश. धन्यवाद डीजे. पर सिमरन मोटरचे सर्वा कोहली सर इनसे गुजारिश की थी आइए मंच पर और तशरीफ लाइए. त्याच्यानंतर देवादादा पाटील देवलोली दमदार नेतृत्व यांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं. आणि चला आता मैदान प्रेक्षकांनी खाली करा आपल्याला विनंती असेल आणि मॅच लगेच स्टार्ट करा.